वेलकम टू रेशाज रेसिपी। बघा मी 1 किलो चिकन घेतलं आहे, बोनलेस आहे। आपण जसं चिकन खिमा करतो तसं टाईपचं चिकन आणायचं आहे। हे 2 पाण्याने मी धुवून घेतलं आहे स्वच्छ, ठीक आहे। धुवून त्याचं सगळे स्किन वगैरे जर आली असेल तर काढून टाकायचे आहे। त्यानंतर परत एकदा मी पाण्याने धुतलं आहे। त्यानंतर माझ्याकडं चॉपर होता, त्याच्याने मी त्याच्यामध्ये हे धुतलेलं चिकन पूर्ण पाणी काढून घेऊन त्यात कटिंग करून घेतलं। जर तुमच्याकडं बाहेरून मिळत असेल तर तुम्ही बाहेरूनही कट करून आणू शकता। तुम्ही खिमा कटिंग सांगितलं तर तुम्हाला सहज मिळून जाईल चिकन बारीक करून, ठीक आहे। अशा प्रकारे मी चिकनचं सगळं कट करून घेतलेला आहे खिमा। त्यानंतर एकदम बारीक कांदा चिरायचा आहे, एकदम बारीक, अजिबात मोठा चिरायचा नाही कारण की टेस्ट छान येते। अशा प्रकारे 4 ते 5 मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर कांद्याची पात घेतली आहे 1 बाउल, सेम 2-3 मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत बारीक। त्यानंतर कोथिंबीर बारीक कापून त्याच्यात ॲड करायचं आहे। त्यानंतर हळद 1 चमचा ते 1.5 चमचा, ठीक आहे। त्यानंतर बेडगी मिरची पावडर 1 चमचा सेम। त्यानंतर आपल्याला मसाले सगळे आपण ॲड करणार आहे। यात मी मीठसुद्धा आत्ता ॲड केलेलं आहे चवीनुसार। आता हा एक मसाला आहे किचन किंग, तर तो थोडासा मी ॲड करते आहे, जवळपास 2 ते 1.5 टीस्पून चवीनुसार, तुम्हाला जर स्पायसी आवडत। आणि हे अजिनोमोटो म्हणजे हा फक्त 1/4 चमचा मी घेतला आहे, टीस्पून, जास्त नाही। आणि 2 टीस्पून आलं लसूण पेस्ट आपण ॲड करायची आहे, ठीक आहे। हे सगळं टाकल्यानंतर आपण थोडंसं धना पावडर टाकणार आहोत। धना पावडर नंतर आपल्याला एका तडका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे। ते तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात आलं हे साफ करून धुवून त्याची स्किन काढून ठेचून घ्यायचं आहे, ठेचून त्याला कट करायचं आहे। अशा ह्याच्यात ते सगळं जे आलं आहे मी ते त्याच्यात टाकते। जवळपास हे 50 ग्रॅम आलं आहे, ठीक आहे। 50 ग्रॅम आलं एकदम, आता बघा असं फ्राय करायचं। आता ते फ्राय कसं करणार, ह्याचा थोडासा ना कलर चेंज होतो, ठीक आहे। आणि ऑइल सुटल्यासारखं वाटतं, म्हणजे तेल सुटलं आहे आल्याला असं वाटेल आपल्याला, ठीक आहे। अशा प्रकारे बघा असा हा तडका द्यायचा ते आलं, बाकी काहीही टाकायचं नाही आहे, फक्त तेल आणि आलं एवढंच आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, ठीक आहे। असं मस्तपैकी तडका झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण, आपण जो आता ऑलरेडी मिश्रण बनवलेलं आहे मिक्स चिकन किमाचं, त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे। बघा आपलं आलं चांगलं भाजून आपण घेतो आहे, डीप फ्राय झालं आहे। आणि हे सगळं असं त्याच्यात ओतून घ्यायचं आहे। ओतून आता हे सगळं मिक्स करायचं आहे। आणि मी थोडंसं पाणी घेतलं आहे, म्हणजे 3 ते 4-5 टीस्पून जर मेजरमेंट केलं तर एवढंच पाणी टाकलेलं आहे, अजिबात जास्त पाणी पण टाकायचं नाही आहे। थोडंसं आपल्याला एक ओलावा राहिला पाहिजे असं ह्यासाठी मी तो टाकला आहे, तुम्ही स्किप पण करू शकता। अशा प्रकारे मी हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते आहे। मिक्स झालं की हे थोडा वेळ रेस्टला ठेवायचं, म्हणजे मॅरिनेशन करतो आपण, प्रोसेस म्हणला तरी चालेल। अशा प्रकारे आपण ते मॅरिनेशनला ठेवून द्यायचं आहे। अजून थोडंसं मी पाणी ॲड करते, मला थोडंसं ड्राय वाटलं, ठीक आहे। हे जे काही चिकन घेतलं होतं ते 1 किलोच्या आसपास आहे, हे मेजरमेंट लक्षात ठेवा। ह्याच्यात तुम्ही हाफ मेजरमेंट करूनही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। बघा अशा प्रकारे आपलं झालेलं आहे सगळं मिक्स करून, आणि मी ते साईडला ठेवून देते। त्यानंतर आपल्याला जसं आपण मैदाची चपाती करतो तसं पीठ मळून मी असं स्टफिंग करून घेते। हे झालं मोमोज शेप। असे मी 3 ते 4 प्रकारचे तुम्हाला मोमोज दाखवणार आहे। ऑलरेडी मी स्टीम करायला एक भांडं ठेवलं आहे, त्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण ह्या प्रत्येक भांड्याला थोडंसं ऑइल लावायचं, आणि त्याच्यानंतर आपण जे मोमोज केले आहेत ते त्याच्यात त्या भांड्यात ठेवायचे। बघा आली उकळी मस्तपैकी, मग हे सगळे मोमोज मी 20 मिनिटसाठी स्टीम करायला ठेवलेले आहेत। हे लक्षात ठेवा, 15 मिनिट नंतर तुम्ही चेक करू शकता,
आणि त्यानंतर थोडेसे गार झाले स्टीम करून की तुम्ही सर्व करून खाऊ शकता. आता मी मोमोजचे काही तुम्हाला प्रकार दाखवते आहे की तुम्ही त्या प्रकारे करू शकता. आता एक ऑलरेडी मी दाखवला आहे. हा दुसरा प्रकार आहे की अशा प्रकारे आपण मैदा आणि चपातीचं पीठ मळून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे पुरीसारखं लाटून अशा प्रकारे स्टफिंग करून आता हे शेप बनवला आहे. तर नक्की ट्राय करा आणि मलाही सांगा तुम्हाला कसा वाटलं. थँक्यू फॉर रेशाज वॉचिंग रेसिपी. ट्राय करा, प्रयत्न करा, स्वस्त खावा, मस्त राहावा, हेल्दी खावा आणि कसं वाटलं हे नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. अशा प्रकारे बघा असे सुंदर मोमोज आपले तयार झालेले आहेत आणि मी आता एक प्लेटमध्ये सर्विंग करत आहे. मग खाताय ना, लवकर बनवा. थँक्यू फॉर रेशाज रेसिपी.